हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घोसाळ्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मी येथे 2 घोसाळे घेतले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतले आहे. आता ह्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवले अशा प्रकारे घोसाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. एकदम पातळ स्लाइसमध्ये आपल्याला कट करायचे आहेत, म्हणजे आपले घोसाळे कच्चे राहणार नाही, छान शिजले जातील. पाहू शकता मी अशा पातळ स्लाइसमध्ये दोन्ही घोसाळे कट करून घेतले आहेत. तुम्ही घोसाळ्याची भजी कशी करता हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण एका बाउलमध्ये बेसन घेणार आहोत. तर मी येथे 1 वाटी बेसन घेतले आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालत आहे मी इथे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर ते घातलं तरी सुद्धा चालणार आहे. 1 चमचा लाल तिखट घालत आहे मी इथे आणि थोडीशी हळद घालत आहे. आणि ते 1 चमचा ओवा घेतला आहे मी, तो हातावर क्रश करून यामध्ये घालायचा आहे. ओवा घातल्यामुळं भजीची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि पचायला देखील मदत होते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करणार आहोत. हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत. जसं लागेल तसं पाणी घेऊन आपण ह्याला मिक्स करून घेऊया. बॅटर तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण बॅटर तयार केलं आहे. खूप जास्त पातळ देखील नाही करायचं आणि खूप घट्ट देखील नाही करायचं. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर भरपूर कोथिंबीर घालून घेतली मी इथे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी यामध्ये सोड्याचा वापर नाही केला आहे. बेसन पीठ असं छान फेटून घेतलं की भजी देखील छान फुलतात. आता यामध्ये आपण घोसाळे टाकून घेणार आहोत. तर एक घोसाळे घेऊन आपण बुडवून टाकण्यापेक्षा यामध्ये असे जेवढे आपल्याला घोसाळे तेलात सोडायचे तेवढे यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पटकन सोडता येतात तेलामध्ये. आता आपले तेल गरम झाले आहे. आता यामध्ये आपण एक घोसाळे असे सोडून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, खूप लो नाही ठेवायची, नाही तर मग भजी तेल पितील जास्त. तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व भजी सोडायची आहेत आपल्याला. आणि भजी सोडताना काळजी घ्या की तेल अंगावर उडणार नाही. पाहू शकता सर्व भजी मी यामध्ये सोडून घेतले आहेत. आता अधूनमधून भजी अशी पलटत राहा, म्हणजे दोन्ही साईडनी छान तळली जातील. पाहू शकता आपली भजी झाली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच प्रकारे आपण बाकीच्या भजीसुद्धा तेलामध्ये सोडून घेऊया आणि याला देखील असे हलवत राहायचे, म्हणजे दोन्ही साईडनी तळले जातील. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता आपली भजी झाली आहे. तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तेल छान निथळून घ्यायचं आहे आणि मग प्लेटमध्ये काढायचं आहे. मला घोसाळ्याची भजी खूप आवडतात. तुम्हाला देखील आवडतात का हे मला कमेंट करून सांगा. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता आपली भजी झाली आहे. मी यामध्ये सोड्याचा वापर नाही केला आहे, तरीसुद्धा भजी खूप छान फुलले आहेत. तर तुम्हाला माझ्या आजची घोसाळ्याच्या भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझं व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.